इथे हॅमस्टर बघितले, त्याच्यातून चॉईस करतो आम्ही आता कोणती बियाणं घ्यायचा, बियाणं कोणता कियाला. हे बघ हा तशीच आणि हे बघ हा, हे बघ कियाला हा. फायनली घेतलेलं आहे हॅमस्टर. मला असं वाटतं दिसा होता कसला नारळाचा, तो टाकते त्याच्यातलं पण टाकायचं का ते आता दिलेलं आपल्याला. आणि जे पण घाण आहे ना ते काढून टाकू शकता इथे असं. त्यांना ते भुसा जास्त आवडतो. तरी आलो, फायनली जेवण झालं. फायनली आमच्या घरात न्यू मेंबर्स आलेले, फॅमिली मेंबर्स. ते पण खूप दिवसापासून वियांना घ्यायचं होतं. तर आमच्या घरी आलेलं न्यू पेट ॲनिमल म्हणजे हॅमस्टर. हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल. मराठी ब्लॉग आधीपासून तुम्ही या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर इथे मी आवरलेलं आहे आणि एक्सरसाइज वगैरे झाली, स्वयंपाक झाला आणि आता आम्ही चाललेलो आहे इकडे गावात, म्हणजे CBSला चाललं आहे तिकडे. तर तिथे तेच वियांचं कधीचं गिफ्ट पेंडिंग होतं, हॅमस्टर. तर आम्ही त्यांचा नंबर आलेला इंस्टाग्रामचा, त्याच्यावर ते व्हिडिओज टाकतात. तर त्याच्यामध्ये आलेलं आहे की हॅमस्टर अवेलेबल झालेले आहे, बघू आता भेटतं की नाही. तर आवरलं पटकन, म्हणजे लवकर जाऊ कारण लगेच संपून जातो तो स्टॉक हॅमस्टरचा. बघू आता कोणते कलर काय घेतो. केलेला पण घ्यायचा आहे हॅमस्टर. आणि विहानला कोणता घ्यायचा आहे? व्हाईट अँड ऑरेंज. बघू कोणता कलर आहे ते. तर स्वयंपाक सगळा झाला, म्हटलं बघू आता जाऊन. आणि आता वाजले 10 आणि सगळं माझं घरातलं आवरलं, स्वयंपाक झाला, घर पण आवरून घेतलं, फक्त झाडायचं बाकी आहे. तर आल्यावर म्हटलं सगळं आवरेल. आणि बाहेर झाडांना पाणी पण दिलं टाकून. आज थोडंसं ऊन कमी आहे, मग काही वाटणार नाही जायला. चला बघू आता भेटतं की नाही. इथे सिव्हिलला आलेलो आहे, वैभवचं काम आहे ऑफिसमध्ये. आणि आम्ही गेलो तो हॅमस्टर घेण्यासाठी तिथं पेट शॉपमध्ये, पण बंद आहे. किती उघडेल काय माहिती. तर आता इथे उभं आहे, आम्ही बसलेलो आहे. वैभव गेले ऑफिसमध्ये. दुकान उघडलंय. चला तरी आलेलो आम्ही महाराष्ट्र ॲक्वेरियम. हा आहे हॅमस्टर. हा एक आहे, पिल्लं हे छोटे बघू शकता इथे. पॅरेट बघ लागेल ना, आहे ना. थांब हो ना, तिकडे बघ किती छान आहे. रोज देखते थे 3 बार आ गए हम. चला घेऊन टाकू, नाही ताई तुझी चॉईस. कोणता घ्यायचा? हा घ्यायचा. बघ हा घेऊ, हा घेऊ. हा एक हा
इथे हॅमस्टर बघितले, त्याच्यातून चॉईस करतो आम्ही आता कोणती बियाणं घ्यायचं, बियाणं कोणता कियाला हे बघ हा आणि हे बघ हा हे बघ विहार कियारा हा याच्यामध्ये बसले बघ खाली. नाही पाहत बघते मी खाली, हे काचेचं नाहीये प्लास्टिक आहे हे. इथे खाली असं काढा हा आम्हाला बघू द्या या साईडला. आणि दोन्ही मेल घेऊ आपण, फिमेल नाही. मग माहिती असेल ना. वा हा कोणता घ्यायचा बघ. हवा हा एक हा मेल आहे का मोठा मोठा घे. हा हा तो कियाराला हा बघ मेल आहे. हो हा तो एक द्या. आणि मग हा आणि विहान तुला नको ना तर सेम घेतला दुसरा घे ना, असा घे ना थोडासा ब्राउनी. हा ठीक आहे. हे कमजोर किंवा थोडं बघ का? ना. Active घ्या. कमजोर कोणतंच हा, नाही, ते फक्त हा, खाऊन घे ना, बसलेले. हा. हे बघ घ्या, किती मस्त आहे. आता दोन कलर जाऊ पाहिजे दे ना. की त्याला बघू द्या त्या कोणता पाहिजे ते अरे विहान. हा एक घे. नाही ना तू. ए, हा छान आहे ना पांढरा हा कलर ना, त्याला. पांढरा कलर. हा मग कोणता पाहिजे. अरे हा मस्त आहे. ऍक्टिव्ह आता तो घेतला एक व्हाईट आणि विहान Active म्हणजे कमजोर नसतो तो. काही करत नाही ना हात लावला तर. चावता नंतर नाही नाही, नाही चावत. तर खायच्या टायमाला त्यांना हाता वगैरे मध्ये थोडं हा ताण बघ, येतो त्यांना. हा. किती मस्त आहे बघ, हा घे. हा. किती मस्त आहे. दाखव Active बरं ना. माझ्या हातात. मग. अरे मोठा आहे त्याला, भारी. तुला कोणता हा पाहिजे? मस्त आहे. हा? हा? मेल येतो पण हा. हा? हा पण मेल आहे का. हा? हा मेल आहे का. हा महाग आहे पण प्लेन आहे मग. प्लेन आहे तो. मीठ चालेल. हा मेल आहे. कोणता घ्यायचा विहान पटकन सांग. मला हा पाहिजे. कोणता हा 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 बघा बघून घेऊ. येत राहतं त्यांच्याकडे. आता मेल आहे का फिमेल. फिमेल आहे नको. अरे हा घे ना, हा छान आहे ना. तो चांगला दिसतो पण. दोघांचे दोन राहणार आहे, दोघं हे आता करणार. हा कसं बघ, त्याच्यातून खालून निघालं. मग झोपतात ते याच्यामध्ये. हे फक्त असं जरा 2 मिनिटं इकडे द्या. हा स्टिचिंग जाणे तर खाली घेतलेली आहे. फायनली घेतलेली आहे हॅमस्टर. मला असं वाटतं घरी आलो, फायनली जेवण झालं. फायनली आमच्या घरात न्यू मेंबर्स आलेले, फॅमिली मेंबर्स. ते पण खूप दिवसापासून विहानला घ्यायचं होतं. तर आमच्या घरी आलेलं न्यू पेट ॲनिमल म्हणजे हॅमस्टर. ते पण एक नाही, दोन. आणि इतके छान कलर आहे. मला दुकानात दाखवता नाही आले तुम्हाला, पण आता दाखवते तुम्हाला. त्याला ना बास्केट मी ठेवली, म्हणजे आहे घरात सध्या. त्याला मोठं घर करायचं, मी साईडला फोटो टाकेल तसं घर करायचं आहे आम्हाला. पण सध्या तर बास्केटमध्ये ठेवावं लागेल. तर तुम्हाला दाखवते. विहान कुठे बघू शकता. दोन हॅमस्टर असं झोपलाय ना बॉल सारखा हा. आणि हा कियाराचा आहे आणि हा विहानचा आहे. आणि दोन्ही मेलच आणलेले आम्ही आहे, फिमेल नाही आणले. म्हटलं पिल्ले झाले तर कोणाला द्यायचे म्हणून मग मेलच आणले. तर असे मस्त असा भुस्सा लागतो त्यांना, पाणी लागतो खूप, म्हणजे सेटअप असतो. तर मी साईडला फोटो टाकेलच तुम्हाला. तर बघू शकता असे आहे हॅमस्टर. संध्याकाळी काय ते इथे बसेल. हा तर फायनली भेटले. आणि खूप दिवसापासून त्यांना म्हणजे शोधत होतो इकडे तिकडे, नाशिकमध्ये कुठे भेटतच नाही, पण भेटले. तर तुम्हाला आवडले का आमचे पेट, विहानचे आणि कियाराचे? नक्की मला कमेंट करून सांगा. हो ना कियारा, काय नाव ठेवायचं कियारा? हा तुझ्या याचं मिनू नको ना, वेगळं नाव. ओरिओ ठेवलाय माझ्या. विहानने ओरिओ ठेवला, कारण तो ओरिओ सारखाच आहे, व्हाईट आणि ब्लॅक मध्ये. चॉकलेटी म्हणजे ब्राऊन आणि ब्लॅक मध्ये, ब्राऊन आणि व्हाईट मध्ये. आणि कियाराचा नाव ठेव छान त्याचं. पिंक नाही काय, आपण बघू त्याचं नाव काय असतं हॅमस्टरचे. हा बघू शकता असं भुस्सा लागून. एक तर एकदम मस्त झोपलेला आहे खाऊन. त्यांना काही नाही, टोमॅटो लागतो. टोमॅटो खाल्ला त्यांनी, थोडासा उरला. थोडंसंच उरला ना. तो कसं बघतो, त्याला पाणी उतळ लागतं वाटतं पाणी प्यायला. थोडं छोटा आणू का? असं बारीक चपटी अशी पाहिजे ती वाटी. कशी झोपता बघ, आवाज करता बघ कशी.
आवाज सारखे झोपतात हे हॅमस्टर आणि रात्रीचे संध्याकाळचे उठून खेळतात खूप. तर त्याचा सेटपच संध्याकाळी दाखवे कशी खेळतात. आता तर एकदम झोपायच्या मूडमध्ये आहे. विहानचा ओरिओ तो मस्त छान झोपून गेला. बघू शकतात हात लावला तरी असे एकदम. आणि फरी एकदम फर आहे त्यांना. झाड आहे बघू शकतो एकदम फर आहे छान. आणि हा कियाराचा क्यूट क्यूट आगावा खाव कियारा सारखा ना. मला आता बास्केट शोधते एक आणि त्याच्यामध्ये टाकू. आणि माझ्याकडनं याचं कोकोपीट होतं, याचं भुस्सा होता नारळाचा, तो टाकू आणि त्याच्यावर ठेवून देऊ मस्त. आणि त्यांना काही नाही खायला. काय लागतं टोमॅटो, काकडी, ब्रोकोली आवडते जास्त. म्हणजे आपल्याकडे भाज्या असतात ना, कोथिंबीर, पालक असं आवडतं त्यांना. तर आता बास्केट शोधून आणते. तर इथे बास्केट ना सापडलीच नाही. तर आजच्या दिवस ना याच्यात ठेवते मी. तर त्याला भुसा लागतो ना म्हणून हा माझ्याकडे याचा भुसा होता कसला नारळाचा, तो टाकते. त्याच्यातलं पण टाकायचं का ते आता दिलेलं आपल्याला. आणि जे पण घाण आहे ना ते काढून टाक. बघू शकता इथे असं त्यांना ते भुसा जास्त आवडतो. यातलं पेन ना हा आणलं पण बसेल. आणि एक साईडला पाणी ठेवते इथे कोपऱ्याला. तर विहान टाकतो. हा मी असं घेतलेलं आहे. आता विहान टाकेल त्याचा. घाबरायचं नाही. आता तू घेतलं ना पाळायला. हा 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 घे कियारा टाक. असं कर असं. हे हळूच घ्यायचं. अरे असं नाही असं नाही. हा हा झोपलाय तू. हा टाक. हा आता मोठी जागा भेटली. संध्याकाळी तर त्यांना असा भुसा लागतो तेव्हा आवडतं. आता बघ जास्त जागा आहे ना त्यांना. आता मस्त फिरतील, झोपतील. मला बघू दे ना. या इथे पेच आहे ना. हा इथे बॉटल लगायचं. हा ते दुसरं आपण तयार करू. आता हे सध्या असंच थोड्या दिवस. दाखवा बरं दोघांनी. झोपला कियारा? तो अभी झोपला. अच्छा त्याला वाटतं असं त्याचं घर आहे ना म्हणून झोपला. हात नको लावू. थांब थांब बघू दे. वाव किती क्यूट आहे. माझा आवडता मला असं आली झोपतो. हे बेड आहे ना. बेड आहे. हा बेड आहे बेड. तर आमचे हॅमस्टर आता उठलेले आहेत आणि त्यांना फक्त टोमॅटोची स्लाइस द्यायची छोटीशी. मस्त खाऊन घेतात. आणि बघू शकता किती ओव्हर
काय म्हणतात त्याला, ओव्हरलोड क्यूटनेस झालेली आहे. बघू शकता. कियारा पण आता घाबरत नाहीये, मस्त घेते, हँडल करते. आणि विहानचा तर मस्त खेळतो. तर विहानच्या याचं नाव काय आहे? ओरिओ आहे. कियाराच्या नाव टॉबी. कियाराच्या हॅमस्टरचं नाव टॉबी आहे. टॉबी तर इतका क्यूट आहे, छोटा आहे. तर विहानचा कसा थोडासा 3 मंथचा आहे आणि कियाराचा 2 मंथचा आहे वाटतं. छोटा आहे आणि विहानचा थोडासा मोठा आहे, 3 मंथचा. एक महिना मोठा. हा. तर आम्ही ना दोन्ही मेलच घेतले, म्हणजे टेन्शन नको पिल्लं व्हायचे वगैरे. तर विहानचं कधी चाललंय, स्वप्न पूर्ण झालं त्याचं. आणि खूप खेळतोय, छान हाताळतो तो एकदम मस्त. म्हणजे त्याला असं भीती नाही वाटत आहे, खेळतात छान. तर थोडं झोपले होते, दुपारी खेळले खूप. आता झोपले होते ना, आता पण उठले. कारण हॅमस्टर रात्रीचे ऍक्टिव्ह होतात, मस्त खेळतात. तर छान त्याचं लवकरच घर तयार करायचं आहे आणि मस्त त्या घरात राहतील ते. सध्या अशा बॉक्स मध्ये ठेवलेलं आहे, कार्डबोर्डच्या बॉक्स आतासाठी सध्यासाठी. आणि लवकरच मस्त छान वैभव घर करणार तयार काचेचं. आणि मग त्याच्यामध्ये मस्त व्हील्स लावणार, पाण्याची बॉटल लावणार आणि छानपैकी त्याच्यामध्ये ठेवणार आहे. मस्त खेळत आहे दोघं. टाइमपास त्यांना ऍक्टिव्हिटी नाही तर नुसते मोबाईल बघायचे, पण आता कसं मस्त दोघं खेळतात बघू शकता. तर काहीच टेन्शन नाही त्यांचं, हॅमस्टरचं. मस्त छानपैकी राहतात घरामध्ये आणि खायला पण एवढं काही लागत नाही. तर मला सुद्धा खूप आवडतात हे छोटे प्राणी. मांजर वगैरे एवढं मला काही आवडत नाही, डॉग वगैरे, पण छोटे असतात ना एवढे ते खूप आवडतात. तर बघू शकता कसा खांद्यावर जाऊन राहतो यांच्या. फ्रेंड झाले ना आता, फ्रेंड्स आहे तुमचे आता. तर इथे आवडून झालेलं आहे. आणि माझ्यासाठी करते सूप. तर मी दुधी भोपळ्याचं सूप करते. दुधी भोपळा, टोमॅटो आणि थोडीशी मुगाची डाळ संपली, मग थोडीशी तुरीची डाळ टाकणार आहे. तर सगळं आता कापून घेते आणि धुवून घेते सगळं. म्हटलं त्याला सूपच पिऊ. आणि ना इतका उन्हाचा कंटाळा आला, कारण आज गेलो बाहेर, वैभव म्हणजे सिव्हिलला गेलो. वैभवचं काम होतं सिव्हिलला ऑफिसमध्ये. त्याच्यानंतर मग तिथे थांबलो. इतकं ऊन होतं ना बापरे. आणि मोठी गाडी घेऊन जाणं तुम्हाला माहिती, नाशिकमध्ये किती गर्दी राहते. तर छोट्याच गाडीत गेलो होतो, नेमकी विहान कियाराला निघलो होतं. तर इतकं ऊन होतं ना. आज मी थोडं डिफरंट करणार आहे. याच्यामध्ये सगळं मिरची वगैरे टाकून शिजून घेईल छानपैकी आणि नंतर तुपाची फोडणी वरतून देणार आहे. असं सूप करणार आहे आज. तर बघू कसं होतं. थोडीशी तुरीची डाळ. आणि आज इतकं ना ऊन लागलं, त्याच्यामुळे ना मला खूप कंटाळा आला आहे. आज झोपली होती दिवसभर आणि सकाळी एक्सरसाइज केली. आज सकाळी ना वॉकिंगला नव्हती गेली, एक्सरसाइजच केली होती आज मी नुसती. आता उद्या पण जावं लागेल वॉकिंगला. एक दिवस वॉकिंग नाही केली तर मला कंटाळा येतो खूप. तर उद्या, कारण मी 6 वाजता जाते, 1 तासात बरोबर येते वॉकिंग करून. तर मस्त बियांची इच्छा होती. हॅमस्टर घेतले आणि इतकी क्यूट आहे ना, इतके हातात येतात मस्त छानपैकी, खूप भारी आहे. इथे आपलं कुकरमध्ये सूप पण बॉईल होऊन झालं आहे. चपात्या झालेल्या आहेत. त्याला आता मस्त फोडणी द्यायची आहे. त्याला थोडं हवा जाऊ देते आणि मस्त तूप टाकून त्याच्यात जिरे आणि मोहरी आणि काय म्हणतात आपलं कढीपत्ता वगैरे टाकून फोडणी देते छानपैकी तुपामध्ये. मस्त सूप पिणार भोपळ्याचं. आणि वरण डाळ पण थोडीच टाकलेली आहे. तर अशाच पद्धतीने माझं डाएट करते आहे. तर बिन तेलाचंच खाते, बिन याचंच खाते, पण आज मी फोडणी देणार तुपाची. तर झालेलं आहे सगळं. तर आता हॅमस्टर काय करताय तुम्हाला दाखवते. लाईट गेली होती. हॅमस्टरला ना मी भोपळा दिला, तो सुद्धा खाता येते बघू शकता. तुम्हाला दाखवते. भोपळा दिलेला असं मऊ मऊ खाऊन जातात ते. आणि जास्त काही खात नाही, थोडंसंच खातात. आता त्यांना खेळायचंय म्हणून बाहेर यायचंय. चल
चला 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 चलो चलो. आपलं सूप कसं शिजलेलं आहे. आता मॅश करून घेणार. टोमॅटो तर पूर्ण हे झालेलं आहे मेल्ट. फक्त भोपळा आहे थोडासा किंचित, आणि भोपळ्याचे मस्त त्याच्यात उतरतात अर्क. तर थोडं जास्तच पाणी ठेवायचं, म्हणजे पाणी टाकायची गरज नाही सूपमध्ये. तर मला असंच सूप आवडतं थिक थोडंसं. त्याच्यात आता फोडणी देऊ मस्त छानपैकी. इथे तूप टाकलेलं आहे, तर खूप तापून गेलं होतं. तूप टाकलंय, जिरे आणि मोहरी, लसूण, कढीपत्ता आणि हिंग. तर असं आपलं सूप एकदम रेडी झालेलं आहे तुपाची फोडणी देऊन. तर बघू शकता झालेलं आहे सूप. तर आता वाटीत बाउलमध्ये घेते आणि कसं झालं बघते सूप. तर बघू शकता आपलं वेट लॉसचं सूप. एकदम मस्त, आणि फोडणी दिली ना तर अजून इतकं छान लागतंय. असं वाटत पण नाही भोपळा खातोय. नुसती भोपळ्याचीच भाजी एकदम चांगली नाही लागत, पण असं सूपमध्ये एकदम भारी. तर का डाएट नाही करणार मी. मला असं असलं तर 100 दिवस डाएट करेल. मला मस्त सूप एन्जॉय करते. कसं वाटतं ते नक्की सांगा. आणि इथे आपले निगाळ्याचे पापड झालेले आहे, आणि अजून एवढंच भरलेलं आहे मोठं पाटी निगाळ्याचे, म्हणजे कोंड्याचे पापड. बघू शकता कसे झालेले आहे. आता मी 2 भाजते मला छानपैकी, आणि त्याच्यामध्ये ना मिरची टाकलेली, लाल मिरची, आणि पातळ पातळ केले एकदम. तर असे कोंड्याचे पापड झालेले आहे, ते पण भरून ठेवावे लागतील. आणि आता मी मस्त माझ्यासाठी भाजते सूप सोबत, आणि व्लॉग इथेच एंड करते, कारण खूप मोठा व्लॉग होऊन जातो माझा. तुम्हाला कंटाळा येत असेल माझा व्लॉग एवढा मोठा बघून, तर म्हणून मी इथेच एंड करते. कसं वाटलं आजचा व्लॉग. विहानला फायनली हॅमस्टर भेटले. तो इतका खुश झाला, आणि मला पण आवडतात प्राणी, पण मोठे असले की सांभाळायला एकदम. आता हे छोटे आहेत, कुठे पण घेऊन जाता येईल आपल्याला. केज भेटते त्याची त्याच्यामध्ये. आणि छान लवकर छान घर बनवून वैभवच बनवून आली ती सुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करेलच. आणि सूप कसं वाटतं ते नक्की सांगा. असा होता दिवस आज, खूपच दमले, थकवा आला, कारण 2-3 दिवस लागोपाठ पापड वगैरे केले, नंतर हे केलं निगाळ्याचे, म्हणजे याचे पापड केले, तर खूप थकवा आला आहे. माणसाचं कसं आधी काम करतो तेव्हा काही वाटत नाही, पण जेव्हा काम करून 2-1 दिवसांनी खूप थकवा येतो. तर कारण मी सकाळी चालायला पण जाते, त्याच्यामुळे पण मी दमते. पण तरी घरातलं सगळं आवरून व्लॉग बनवत असते. तरी काल व्लॉग नाही आला, 1-2 दिवस व्लॉग नाही आले मध्ये, त्यासाठी खूप सॉरी. तर तुम्ही माझी यूट्यूब फॅमिली ते समजून घेणार. आणि कसं वाटलं आजचा ब्लॉग नक्की मला कमेंट करून सांगा. आणि सबस्क्राईब करा नवीन असेल तर, आणि नेहमीचे असेल तर लाईक करा, कमेंट्स करा. चला बाय बाय, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या.
आणि इथे आपला निघायचा पापड कसा झाला नक्की सांगा. चला बोलते, बाय बाय.